नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 नुकत्याच झालेल्या 18 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर हा एक महाराष्ट्रातील अतिशय नावाजलेला कर्तृत्व संपन्न असा मुख्याध्यापक संघ प्रत्येक विषयामध्ये त्या विषयातील अतिशय तज्ज्ञ शिक्षक म्हणून काम करतात. अभ्यासक्रम मंडळामध्ये काम करणारे शिक्षक, यशस्वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सेटिंगमध्ये मॉडरेटर, चीफ मॉडरेटर म्हणून काम करणारे शिक्षक या समितीमध्ये काम करतात. त्यामुळे या साहजिकच प्रश्नपत्रिका अतिशय दर्जेदार असतात. त्यातीलच तिमाही परीक्षेला हा झालेला पेपर 18 ऑगस्ट रोजीचा प्रश्न पहिला ए. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहायचे आहे. एक्स व वाय ही चले असलेल्या एकसामिक समीकरणासाठी dx बरोबर 48, dy बरोबर 60 आणि d बरोबर 12 असेल तर वायची किंमत काढा. आपल्याला माहिती आहे वाय काढण्यासाठी आपण dy भागिले d याच सूत्राचा वापर करतो. या ठिकाणी dx मुद्दा म्हणून दिलेला आहे, त्याचा वापर कदाचित तुमच्या हातून व्हावा म्हणून कारण या 12 ने 48ला भाग जातो, 12 चौक 48, 60लाही भाग जातो, 12 पंचे 60, परंतु dy भागिले d म्हणजे 60 भागिले 12 आपल्याला करावं लागेल. त्यामुळं 12 पंचे 60 अचूक पर्याय वर्णाक्षर सी 5. ओके. त्यानंतर दुसरा आहे x वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 असेल तर mची किंमत खालीलपैकी कोणती. या ठिकाणी ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 2 लिहायचं आहे. x वर्ग अधिक mx, x वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0. xची किंमत एक मूळ 2 आहे म्हणजे 2चा वर्ग अधिक 5 गुणिले m वजा 5 बरोबर 0. 2चा वर्ग 4. इथं m गुणिले 2, 5 चुकून झालेलं होतं. xची किंमत 2 आहे. इथं एक मूळ 2 म्हणजे 2चा वर्ग, xचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग अधिक 2 गुणिले m वजा 5 बरोबर 0. 2चा वर्ग 4 अधिक 2m वजा 5 बरोबर 0. 4 वजा 5 वजा 1 अधिक 2m बरोबर 0. हा वजा 1 पलीड गेला. 2m बरोबर अधिक 1 m बरोबर 2 गुणिले आहेत. 1ला भागिले 1/2 mची किंमत आलेली आहे. अचूक पर्याय सी असा 2 गुणांचा हा प्रश्न. त्यानंतर त्यातला ब आहे 2 गुणांचा. खालील उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी निश्चयकामध्ये वजा 1 7 2 4 या निश्चयकाची किंमत काढा. या निश्चयकाची किंमत काढताना वजा 1 गुणिले 4 असाच गुणाकार अगोदर करायचा. या गुणाकारातून वजा करायचा आहे. 7 गुणिले 2 हा गुणाकार, वजा 1 गुणिले 4 वजा 4 वजा 7 गुणिले 2 वजा 14, वजा 14 वजा 4 वजा वजांची बेरीज वजा असते. त्यामुळं याचं उत्तर वजा 18 आलेलं आहे. ओके. हा 1 गुणाचा प्रश्न झाला. त्यानंतर कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहायची आहेत. अत्यंत सोपा आहे. कोणती लिहा. x आपण चल घेतलं 2x वर्ग अधिक 7x अधिक 9 बरोबर 0. दुसरं 2/3y वर्ग वजा 4y अधिक 12 बरोबर 0 हेही वर्ग समीकरण आहे. अशा पद्धतीनं वर्ग समीकरणे कितीही तुम्ही 2 लिहायचे आहेत. अशी हजारो असंख्य अशी वर्ग समीकरणे आपण चल बदलून लिहू शकतो. कोणताही एक्सचा गुणक घ्या, मधल्या पदाचा गुणक कोणताही घ्या, स्थिर पद कोणताही घ्या, बरोबर 0 म्हणा. ओके. अशा पद्धतीचा प्रश्न पहिला हा 4 गुणांचा होता. पुढचा दुसरा ए प्रश्न आहे. x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 ची तुलना कुणाबरोबर करायची आहे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर तुलना केली तर a ची किंमत 1 आहे, b ची किंमत 10 आहे, c ची किंमत वजा 7 दिली आहे. b वर्ग वजा 4ac बरोबर b म्हणजे 10चा वर्ग वजा 4 गुणिले a या ठिकाणी 1 आहे आणि गुणिले c वजा 7 आहे. ओके. 10चा वर्ग या ठिकाणी 100 येतोय आणि वजा वजा अधिक 100 बी वर्ग वजा 400 बी वर्ग या ठिकाणी 10चा वर्ग वजा 4 सूत्रातलं ए पहिल्या चौकटीमध्ये आणि गुणिले सी दुसऱ्या चौकटीमध्ये. ओके. 10 100 वजा वजा अधिक 7 चौक 28, 100 अधिक 28 128. ओके. अशा पद्धतीने 1 2 3 4 चौकड्या आहेत. प्रत्येकी अर्धा गुण आहे. 2 गुणांचा प्रश्न. दुसऱ्यातला ब हा 4 गुणांचा आहे. खालील उपप्रश्न सोडवा. कोणते 2
2x वजा y बरोबर 2 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी चौकटी सारणी पूर्ण करायची आहे. 2x वजा y बरोबर 2. 2x वजा y बरोबर 2. या ठिकाणी एक्सची किंमत 3 घ्यायला सांगितलेली आहे. त्यामुळे 3 दोन्ही 6 झाली. तर ओके, 6 वजा y बरोबर 2. वजा y पलीकडे गेले, 2 माग आले. 6 वजा 2 बरोबर y बरोबर 6 2 गेले 4. त्यामुळं इथं yची किंमत आपल्याला 4 मिळालेली आहे. त्यामुळं 3 आणि 4 ही क्रमिक जोडी आहे. ओके, त्यानंतर yची किंमत वजा 2 घ्यायला सांगितली आहे. yची किंमत वजा 2 घेतली. 2x वजा सूत्रातलं समीकरणातलं वजा आणि yची किंमत वजा 2 घ्यायची आहे. बरोबर 2 म्हणून वजा वजा अधिक 2 बरोबर 2. 2x बरोबर हे अधिक 2 पलीकडे गेले, पलीकडला 2 वजा 2. 2x बरोबर 0 आणि x बरोबर 0. ओके, त्यामुळे xची किंमत 0 आलेली आहे. 0 वजा 2 अशी ही क्रमिक जोडी आहे. 0 वजा 2. या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करून तुम्ही या किमती कशा मिळवलेल्या आहेत हे महत्त्वाचं, नाही तर या ठिकाणी हा रकाना महत्त्वाचा आहे. 1 2 3 4 चौकडी अचूक भरलेल्या असतील तर 2 गुण आहेत. पुढं दुसरा त्यातला 2 गुणांचा 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ वजा 2 असेल तर kची किंमत काढा. याचे एक मूळ दिलेलं आहे. x बरोबर 2 वजा 2 दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी x बरोबर वजा 2 ठेवून आपल्याला काय मिळणार आहे, 2 गुणिले या समीकरणामध्ये वजा 2चा वर्ग अधिक k गुणिले वजा 2 बरोबर 0. या ठिकाणी 2 म्हणून चिन्ह करायचं महत्त्वाचं. 2 गुणिले वजा 2चा वर्ग 4 वजा 2 गुणिले k वजा 2k वजा 2 बरोबर 0. 4 दुनी 8 म्हणून वजा 2k वजा 2 बरोबर 0. वजा 2k पलीकडे गेले आणि 8 म्हणून 2 गेले 6 उरले. या ठिकाणी 6 बरोबर 2k म्हणून k बरोबर 6 भागिले 2 k बरोबर 3. ओके, अशा पद्धतीनं हा प्रश्न दुसरा 6 गुणांचा आहे. प्रश्न तिसरा 3 गुणांचा आहे. या ठिकाणी कृती पूर्ण करायची आहे. खालील कृती पूर्ण करा. 2 संख्यांमधील फरक 5 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येत दुप्पट यांची बेरीज 50 आहे. तर त्या संख्या शोधण्यासाठी कृती पूर्ण करा. समजा मोठी संख्या x मानली आणि लहान संख्या y मानली तर उदाहरणातील पहिल्या अटीनुसार 2 संख्यांमधील फरक 5 म्हणजे x वजा y बरोबर 5 हे पहिलं. उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार पहिल्या संख्येची तिप्पट 3x आणि दुसऱ्या संख्येची दुप्पट म्हणजे 2x यांची बेरीज 50 आहे. समीकरण 1ला 2ने गुणून, कारण आपल्याला yचा लोप करायचा आहे. इथं वजा 2y आला, वजा 2y असेल तर बेरीज करून अधिक 2y वजा 2y जातात. म्हणून इथं वजा 2y यावं म्हणून समीकरण 1ला 2ने गुणलेलं आहे. 2x वजा 2y बरोबर 2 पंचे 10. ओके, समीकरण 1 आणि 3 हे तिसरं आहे. समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करू. समीकरण 2 आहे 3x अधिक समीकरण 2 3x अधिक 2y बरोबर 50 आणि 2x वजा 2y बरोबर 10 हे तिसरं आहे. बेरीज करायची आहे. 3x अधिक 2x 5x अधिक 2 वजा 2x 0 अधिक 2y वजा 2y 0 आणि 50 आणि 10 60. 60ला हे 5xला 5 गुणिले आहेत, त्यामुळं 5x बरोबर 60 असेल तर x बरोबर 60 भागिले 5 होणार. हे गुणिले 5 60ला भागिले 12 पंचे 60 xची किंमत 12. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 आहे x वजा y बरोबर 5, xची किंमत 12. 12 वजा y बरोबर 5 वजा y बरोबर हे 5 तिथेच ठेवले. 12 पलीकडे जाऊन वजा 12 अधिक 5 वजा 7. पाठीमागं वजा y आहे. वजा y बरोबर वजा 7 वजा गेले. yची किंमत 7. xची किंमत 12 आलेली आहे. xची किंमत 12 आलेली आहे म्हणजे मोठी संख्या 12 आणि yची किंमत 7 आलेली आहे. लहान संख्या 7. त्या संख्या 12 आणि 7 आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे ब म्हणजे प्रश्न तिसरा 3 गुणांचा, ब 3 गुणांचा, 6 गुणांचा.
एकूण 16 गुण झाले आणि प्रश्न चौथा 4 गुणांचा असतो. एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. तिसऱ्यातला ब 1 + 2y = -1 आणि 2x - 3y = 12. या ठिकाणी प्रथम डी काढायचा आहे. डी काढण्यासाठी आपल्याला x आणि y चे सहगुणक पहिल्या आडव्या ओळीत 1 आणि 2, 2 - 3 दुसऱ्या ओळीत. ओके, 1 2 x आणि y चे सहगुणक पहिल्या समीकरणासाठी लिहिले आपण 1 आणि 2. दुसऱ्या समीकरणासाठी 2 आणि -3. डी बरोबर 1 × -3चा गुणाकार करायचा प्रथम असाच आणि त्यातून वजा करायचा 2 × 2चा गुणाकार म्हणजे 1 × -3 -3 वजा 2 × 2 -4 -3 -4 -7 डी बरोबर. ओके, त्यानंतर आपल्याला dx काढायचा आहे. dx काढण्यासाठी स्थिर पद आणि yचा सहगुणक -1 2 12 आणि -3. ओके, अशा पद्धतीनं dx काढण्यासाठी स्थिर पद आणि yचा सहगुणक -1 2 आणि 12 - 3 लिहिलेला आहे. प्रथम -1 गुणिले -3 हाच गुणाकार प्रथम, त्या गुणाकारातून 2 × 12चा गुणाकार वजा करायचा. -1 गुणिले -3 अधिक 3 -12 × 2 24. 24 मधून 3 गेले 21 -21 3 - 24 -21 dx बरोबर -21. dy काढण्यासाठी या ठिकाणी xचा सहगुणक आणि स्थिर पद 1 - 1 आणि 2 12. 1 - 1 2 12 1 - 1 2 12 1 गुणिले 12 हा गुणाकार प्रथम, त्या गुणाकारातून वजा करायचे. -1 गुणिले 2चा गुणाकार 12 × 1 12 अधिक 2 12 2 14 हा dy बरोबर 14 मिळाला. x काढायचे. x dx भागिले डी -21 भागिले -7 dx -21 काढलेला आहे. डी -7 काढलेला आहे. 7 × 21 अधिक x बरोबर 3. ओके, त्यानंतर y काढायचे आहे. dy भागिले डी dy काढलेला आहे. 14 अधिक 14 आणि डी -7 y बरोबर -7 गुणिले 14 भागिले -7 -2. त्यामुळं उकल बरोबर xy बरोबर xची किंमत आहे या ठिकाणी 3 आणि yची किंमत -2 आहे. 3 - 2. शेवटचा प्रश्न चौथा 4 गुणांचा. खालील उदाहरण सोडवा. खालील उदाहरण सोडवा. m - 12 x वर्ग m - 12 कंसात आहे x वर्ग अधिक 2 कंसात m - 12 x अधिक 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर m ची किंमत काढा. या ठिकाणी या समीकरणाची जर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी केली तर a ची किंमत m - 12 आहे. b ची किंमत 2 कंसात m - 12 आणि c ची किंमत 2 आहे. ओके, या ठिकाणी b बरोबर 2m 2 कंसात m अधिक 2 म्हणजेच 2m अधिक 4 2 गुणलात. ओके, प्रथमतः आपल्याला b वर्ग वजा 4ac या विवेचकाची किंमत काढायची आहे. ती 0 आली तर वास्तव आणि समान असतात. या ठिकाणी दिलेले आहेत वास्तव आणि समान 0 दाखवायचे आहे. ओके, वास्तव समान आहे 0 दाखवायचे. b वर्ग वजा 4ac किंमत काढायची. b वर्ग 2m अधिक 4 कंसाचा वर्ग वजा 4 सूत्रातलं a m अधिक m वजा 12. ओके, वजा 4 a गुणिले c 2 आहे अशा पद्धतीनं. सॉरी बी आपला आहे या ठिकाणी 2 कंसात m वजा 12 आहे. त्यामुळं 2 mला गुणलं 2m वजा 24 2m वजा 12 2 24 हा आपला बी आहे. चुकून लिहिलं होतं 2m वजा 24 2m वजा 24 कंसाचा वर्ग वजा 4 a m वजा 12 आहे आणि c 2 आहे. ओके, a वजा b कंसाचा वर्गाचा विस्तार सूत्र वापरायचं. पहिल्या पदाचा वर्ग 4m वर्ग वजा
24 दुनी 48 दुनी 96, या दोघाचा गुणाकार त्याही दुप्पट 24 दुनी 48 वजा 96m अधिक 24चा वर्ग 576 वजा 4 गुणायचा, वजा 4 हे 2 आहे, 4 दुनी 8 वजा 8m 4 दुनी 8 12 ते 96 वजा वजा अधिक 96 पुढं 4m वर्ग वजा 96 आणि वजा 8 वजा 96m आणि वजा 8m वजा 104m आणि 576 आणि 96 6 12 7 9 16 आणि 1 6 आणि 6 12 9 6 16 आणि 1 17 आणि 5 आणि 1 6 672 म्हणजे 576 अधिक 96 बरोबर 772 4m वर्ग वजा 104m अधिक 772 परंतु वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत म्हणून या ठिकाणी 4m वर्ग वजा 104m अधिक 672 शून्य बरोबर दाखवायचं. 4 प्रत्येक पदाला भाग जातोय. m वर्ग वजा 4 दुनी 8 उरले 2 24 झाले 4 छक्क 24m अधिक 4 एके 4 उरले 2 4 छक्क 24 4 8 ते 32 बरोबर 0 m वर्ग वजा 26m अधिक 168 बरोबर 0. या ठिकाणी 168 याचे जर आपण अवयव पाडले तर 12 आणि 14 यांचा गुणाकार 168 येतोय. दोघांचीही चिन्ह वजा ठेवली तर वजा 14 गुणिले वजा 12 अधिक 168 मिळते आपल्याला. त्यामुळं m वर्ग वजा 26m बद्दल वजा 12m वजा 14m अधिक 168 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक m निघतोय, m वजा 12 राहतोय. m वजा 12 इथं लिहायचंच. बाहेर हा वजा 14 सामायिक आहे बरोबर 0. 2 सामायिक कंसाबद्दल m वजा 12 आणि बाहेरची पदं m वजा 14 दुसऱ्या कंसात बरोबर 0. 2 संख्यांचा गुणाकार 0 आहे, 2 कंसांचा गुणाकार 0 आहे. एकदा 1 1 0 दाखवायचा आहे. m वजा 12 बरोबर 0, m वजा 12 बरोबर 0, वजा 12 पलीड गेली m बरोबर 12 किंवा m वजा 14 बरोबर 0, m बरोबर वजा 14 पलीड गेले अधिक 14. परंतु m ची किंमत आपण 12 घेतली तर आपल्या मूळ समीकरणामध्ये 12 वजा 12 0 होणार. त्यामुळं m वजा 12 म्हणल्यानंतर m ची किंमत 12पेक्षा मोठी पाहिजे. म्हणून m इज नॉट इक्वल टू 12 म्हणून m बरोबर 14. ओके, 14 का 12 नको का समजलं. म्हणजे m ची किंमत 12 घेतली तर वर्ग समीकरण राहणार नाही, 0 होणार आहे. ओके, म्हणून m बरोबर 14. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. भोसले तर जाकले अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. बेल आयकॉन दिल्यामुळे आपणास आवश्यक असणारे सर्व अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत सोप्या भाषेतील व्हिडिओ एका पाठोपाठ एक आपल्यासमोर येतील. धन्यवाद मित्रांनो.